रेणापूर तहसील कार्यालयाला प्रहार संघटनेनं ठोकले टाळे। लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील तहसील कार्यालयात कर्मचारी वेळेवर येत नसल्यानं अनेक वेळा तक्रार देऊनही याची दखल घेतली जात नव्हती। त्यामुळे प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू राठोड यांनी आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयाला टाळे ठोकले। यावेळी तहसीलचे अनेक कर्मचारी बाहेर उभे राहून कुलूप काढा, आम्हाला आज जाऊ द्या अशी विनवणी करत होते, परंतु या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय आपण टाळे काढणार नाही अशी भूमिका राजू राठोड यांनी घेतली आहे। यावेळी रेणापूरचे पीआय आनंद यांनी मध्यस्थी केली आणि तहसीलचे नायब तहसीलदार श्रावण उगले यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करतो असं आश्वासन दिलं। त्यानंतर राजू राठोड यांनी तहसीलचं कुलूप काढलं। आज रेणापूर तहसील प्रशासनातील अधिकारी कर्मचारी शासकीय कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयामध्ये उपस्थित राहत नाहीत। 11 वाजता 11:30 वाजता कार्यालयात येतात, कार्यालयीन वेळ संपण्याच्या अगोदरच निघून जातात। त्यांच्या या मुजोर मनमानी कारभाराच्या विरोधात मी प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ राठोड आज या ठिकाणी या तहसील कार्यालयाच्या दोन्ही गेटला मी टाळं ठोकून निषेध केलंय आणि मी सकाळी 11:15 वाजता या ठिकाणी टाळं ठोकलंय। तेव्हा सुद्धा या ठिकाणी एकही कर्मचारी उपस्थित नव्हता। बघायला गेलं तर 1-2-4 कोतवाल या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांना विचारपूस केली असता अशी बाब निदर्शनास आली, कार्यालयीन वेळेमध्ये ऑफिसला येत नाहीत, सर्वसामान्यांची कामं करत नाहीत। त्यांचा निषेध म्हणून त्यांना ताबडतोब वरिष्ठांनी त्यांच्यावर कारवाई करावी, निलंबित करावं, यासाठी मी आज माझ्या प्रहार संघटनेच्या वतीने टाळं ठोकून निषेध केलंय। न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर।